जर तुम्हाला 12th नंतर किंवा 10th नंतर इंजिनिअरिंग मध्ये करिअर करायचे तर एवढे सगळे टाईप ऑफ डिग्रीज आहेत मित्रांनो. बीटेक असते, बीई असतं, बीएस असतं, बीएफ टेक्नॉलॉजी आहे, बीटेक प्लस एमटेक डिग्री असते, बीएस प्लस एमएस असते. सो ह्या सगळ्या टाईप ऑफ डिग्री आहेत ज्या तुम्हाला इंजिनिअरिंग करताना मिळणार आहेत. इंजिनिअरिंग केल्यानंतर हे एवढे टाईप ऑफ टोटल आपल्याकडे इंजिनिअरिंग ब्रांचेस आहेत. त्याच्यातल्या मेन ब्रांचेस आपण आता डिटेल्स घेणार आहे. सिव्हिल आहे, मेकॅनिकल आहे, इलेक्ट्रिकल आहे, एनटीसी आणि कम्प्युटर आहे. ठीक आहे. तर ह्या सगळ्या ज्या आहेत ह्या मेन ब्रांचेस आहेत. सिव्हिल मध्ये ऑन एन एव्हरेज तुम्हाला 4 ते 7 लाखाचं पॅकेज असतं. मेकॅनिकल मध्ये ऑन एन एव्हरेज 4.5 to 8 लॅक्सचं पॅकेज असतं. कंपनीज वगैरे गेलं तर तुम्ही टाटा मोटर्स आहे, बॉश वगैरे आहे. इलेक्ट्रिकल मध्ये सिमेंट्स वगैरे खूप चांगली हायरिंग करते. 4 ते 5 लाख अमाऊंट येते. ईएनटीसी आहे. आता सगळ्यात जास्त जे ट्रेंडिंग आहे सध्याचा कम्प्युटर सायन्स आहे, ज्याच्यामध्ये 6 ते 12 लाख तुम्हाला पॅकेज मिळतं. पण त्याच्यामध्ये जर तुम्ही हायेस्ट पॅकेज बघितलं तर 40 लाखापेक्षा पण जास्त हायेस्ट पॅकेज इथे मिळालेले आहेत. एआय एमएल आहे 8 ते 15 लाख पॅकेज, काही काही लोकांना 45 लाख प्लस पण मिळालेले आहेत. एआयडीएस मध्ये लोकांना 35 प्लस मिळालेली आहे सॅलरी. बाकी केमिकल आहे, टेक्सटाईल आहे, याच्यामध्ये ऑन एव्हरेज 4 to 5 लाखचं सॅलरी मिळून जाते. की मोस्ट सगळ्यात चांगली इंजिनिअरिंग आहे ती आहे आयआयटी मधून. इंडियामध्ये सगळ्यात हायेस्ट डिग्री एखादी चांगली रेप्युटेड डिग्री म्हणायला गेलं तर ती आयआयटी आहे. आयआयटी नंतर एनआयटी येते आणि एनआयटी नंतर महाराष्ट्रातले खूप सारे कॉलेजेस येतात. तर महाराष्ट्र कॉलेजेसमध्ये जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला एमएसटी सीईटी नावाची एक्झाम द्यायची असते. एनआयटी मध्ये ऍडमिशन पाहिजे असेल तर जेई मेन्स द्यावे लागते आणि आयआयटी मध्ये पाहिजे असेल तर जेई मेन्स प्लस ऍडव्हान्स हे तुम्हाला द्यावं लागतं.